लालबागच्या राजाच्या आभूषणाची तसेच मंडपाची चर्चा नेहमी होत असते। यावेळी त्यात मुकुटाची भर पडली आहे। त्याचबरोबर 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी मंडळानं 400.58 कोटी रुपयांचा विक्रमी विमा काढलाय। गेल्या वर्षी मंडळानं 360.40 कोटी रुपयांचा विमा काढला होता। लालबागच्या राजाच्या मूर्तीचं पहिलं दर्शन थोड्याच वेळात सर्वांना होणार आहे। मंडळाकडून 24 तास दर्शन, पूजा, अन्नदान आणि सेवा सुरू असते। गणेश उत्सवाच्या 10 दिवसात 60,000 वेळा पूजा होते। मंडळानं दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक दिवशी सरासरी 20,000 लोक दर्शन घेतात आणि 1 लाख लोकांना अन्नदान दिलं जातं। यावेळी लालबागच्या राजाचं आकर्षण 20 किलोचा 16 कोटी रुपये किंमत असलेला मुकुट हे असणार आहे। या मुकुटात पाचू आणि मीना ही रत्ने घडवलेली असून त्याचा घेर सुमारे 6 फुटांचा आहे। रिलायन्स फाउंडेशनने दान केलेला हा मुकुट पाहण्यासाठी सर्व भाविक उत्सुक आहेत। तेजवार्ता न्यूज नेटवर्क, मुंबई। रूप में हम लोग बोल सकते हैं कि ये लालबाग का राजा का जो महोत्सव है, ये गणेशोत्सव आज के दिन से ये शुरू हुआ है। आज के दिन की अगर हम देखेंगे तो बाप्पा की जो मूर्ति है, ये मूर्ति एक अलग सी मूर्ति रहती है, जिसको देखे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं ह्या वर्षीचं हे 91वं वर्ष आहे आणि 91व्या वर्षाचा उत्सव खऱ्या अर्थाने आपण जो आज हा माहोल पाहताय त्या पद्धतीने आज सुरू झालेला आहे। आणि 91व्या वर्षाची जी खासियत म्हणाल तर दरवर्षीप्रमाणे लालबागचा राजाच एक प्रकारे वैशिष्ट्य असतं। बाप्पाची मूर्ती ही वात्सल्यपूर्ण मूर्ती, मंगलमय आणि अतिशय श्रद्धेने आपल्याला दिसणारी ही मूर्ती, ही लालबागच्या राजाची मूर्ती पाहून प्रत्येक भाविक हा खऱ्या अर्थाने वेगळा आनंद प्राप्त करतो। वेगळी प्रचिती त्यांना या ठिकाणी बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर येते आणि या कारणास्तव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लालबागच्या राजाच्या भाविकांची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढणार आहे। आणि असलेली गर्दी जी आहे, ही जी येणारी गर्दी आहे, ही भाविक आहेत, या भाविकांचं देखील लालबागच्या राजाचं दर्शन अतिशय चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे। येणाऱ्या भाविकाला एक वेगळा आनंद मिळवून देण्याचं काम लालबागच्या राजाचे कार्यकर्ते आहेत, आम्ही मंडळ आहे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आमचं, हे या पद्धतीने दिवस रात्र मेहनत घेत आहे। गेल्या 3 महिन्यापासून लालबागच्या राजाची या उत्सवाची तयारी आम्ही सुरू केलेली आहे। आजच्या या उत्सवाचं खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य तर बाप्पाच्या मूर्तीमध्ये आपण जर वैशिष्ट्य पाहाल तर या वर्षी एक आनंदाची बातमी आहे की रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून लालबागच्या राजाला जवळजवळ 20 किलो वजनाचा असा सोन्याचा मुकुट अर्पण झालेला आहे, जो आम्ही बाप्पाला आता परिधान केलेला आहे, मुकुट चढवलेला आहे बाप्पाच्या शिरावर। आणि हा जो मुकुट आहे, हा मुकुटामुळे बाप्पाची जी खऱ्या अर्थाने भाविकांना जे अभिप्रेत असतं, बाबा लालबागच्या राजाची श्रद्धा जी आहे, ही श्रद्धा कुठल्या प्रकारे आपण मोजमाप करू शकत नाही, ही श्रद्धा आगाध आहे। आणि येणारा भाविक जो आहे, या आगाध श्रद्धेच्या माध्यमातून लालबागच्या राजाचं दर्शन घेत असतो। त्यामुळे प्रत्येक भाविक हा आम्ही जो जेव्हा इथे लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत असतो, त्या भाविकामध्येच आम्ही खऱ्या अर्थाने लालबागच्या राजाचं रूप पाहतो। येणारा भाविक जो आहे, हा इथे येऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन ज्यावेळी घरी सुखरूप जातो, तेव्हा आम्हाला देखील एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो। एक चांगलं कार्य केल्याचं जे आमच्या कर्तव्य आहे, त्या कर्तव्यपूर्तीचा आनंद आम्हाला देखील या ठिकाणी प्राप्त होत असतो। नवीन रूप आहे आजचं या वर्षी बाप्पाचं दरवर्षीचं जे रूप आहे, जे प्रमाणे बाप्पाची जी दरवर्षीची मूर्ती आहे, त्या पद्धतीने यावर्षी देखील आहे।
जो खऱ्या अर्थाने बाप्पा राजमहलमध्ये यावर्षी विराजमान झालेला आहे. तर तुम्ही पाहाल हा पूर्णपणे सुवर्ण महल आहे. बाप्पाला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सुवर्ण मुकुट अर्पण झालेलं आहे रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून. आणि संपूर्ण सजावट जी आहे, मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते बद्रीनाथच्या महादरवाजेची ती प्रतिकृती आहे. त्यामुळे त्या पद्धतीने या लालबागच्या राजात या ठिकाणी आपण सजावट केलेली आहे. या मुख्य व्यासपीठावर उजव्या आणि डाव्या साईडला आपण पाहिलं असेल तर शंकर पार्वतीची मूर्ती तिथे विराजमान झालेली आहे. म्हणजे बद्रीनाथाच्या मंदिराला समोर ठेवून, शंकर पार्वतीच्या मूर्तीला समोर ठेवून बाप्पा हे शंकर पार्वतीचे पुत्र असल्या कारणाने तो एक माहोल या ठिकाणी यावर्षी सजावटीच्या माध्यमातून भाविकांना अनुभवायला मिळेल असं आम्हाला आशा आहे. सर हिंदी में जानना चाहते लालबाग का राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडल का ये 91वां साल है, 91st ईयर ये इस साल है। और